मला यापुढील होणाऱ्या मॅच साठी हा होता विघ्नेश साखलतोडे. अतिशय चांगला खेळ, ओव्हरऑल सांघिक कामगिरीच्या बळावरती हा विजय मिळवता आलाय रिहान दुर्गेशिलोन या संघाला. आणि नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. स्ट्रेट ड्राइव, एक चेंडू एक धाव धाफळकावर. लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन. एकीकडे हितेश म्हात्रे, उत्कृष्ट लेदर क्रिकेट खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. वसई तालुक्यातील नामांकित असा खेळाडू आज बऱ्याच वर्षानंतर पुन्हा एकदा अंडरम बॉक्स क्रिकेटच्या दिशेने वळतोय आणि ह्या खेळाडूच्या खांद्यावर देखील मॅन ऑफ द मॅचची जर्सी आहे. हा खेळाडू देखील तितक्याच कॅपेबल क्रिकेट, लेदर क्रिकेट, खो खो खेळामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो. हा खेळाडू दुसरीकडे वैयक्तिक खाता खोळत असताना यावेळेला काय घडतंय, पंच आमच्यापर्यंत वळतायत. यस, थँक्यू डीजे. प्रमोद किनी, मॅन फ्रॉम सफाळे, आज पंचांची कार्यरत निभवत असताना खूप सारा एंटरटेनमेंट देखील पाहायला मिळतो. यावेळेला काय कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे, सुपररित्या स्वतःला झोकून देतोय. सिंगल धावेत, सिंगल धावेने आतापर्यंतचे 3 चेंडू होतात, 4 धावा धाफळकावर. यावेळेला काय घडतंय, हितेश म्हात्रे मोठा खेळाडू यावेळेला परतळतोय तंबूच्या दिशेनं. लई लई वाकडा आमिषीचा आकडा, लई 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 नोटी, लई 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 वाकडा आमिषीचा आकडा. पाटलाचा नाद तुम्ही करू नका, धोतर घालून कोटवर टाकला, पाटलाच्या वाटेला जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गाणं. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. थँक्यू प्रमोद जी किनी, काय जबरदस्त नृत्य सादर करतायत विथ अंपायरिंग. चेंडू निघून गेलाय, टकाटक टकाटक चौकार, 4 धावा. मुझ पे सुरूर है, असर तेरा ये जरूर है, तेरी नजर का कसूर है. आता से तू क्यों दूर है, ये इश्क का जो फितूर है. यस, थँक्यू डीजे. अमर जसा येतोय तसा पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी वैयक्तिक खाता खोळत असताना 4 धावेने धावसंख्या धाफळकावर 8 धावा. शेवटचा चेंडू 1 to 1 चा इशारा येतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला, सिंगल धाव घेतले गेले. सिंगल धावेने 6 चेंडूंचा पहिला खेळ होतोय, 9 धावा धाफळकावर. डीजे चला मॅचला सुरुवात होते. कैलास 6 चेंडू अमानसाठी 1 धावेसाठी खेळून काढलाय. मृदुल, जसे आपण काल सुद्धा पाहिले ना, मोठमोठे धक्के आणि सामन्याचं प्रेडिक्शन चुकत असताना दिसलं. अनेक संघ स्पर्धे बाहेर होते, त्यामध्ये पॉवर प्लेचा खूप मोठा इम्पॅक्ट मैदानामध्ये दिसून आलाय. परंतु जे महत्त्वाचे खेळाडू आहेत, म्हणजे ज्यांच्यावरती खूप मोठी मदार आहे, ते नाही चालत आहेत. ही सर्वात मोठी खंत प्रत्येक संघासाठी येताना दिसली आहे. यस, नक्कीच. म्हणजे आजच्या दिवसामध्ये अगोदरचा सामना देखील आपण पाहिला. सँडी संदीप किणे यांच्यावर जशा प्रकारचा विश्वास
केलाय थेट ओ सेट तुम्ही माणूस हाय लय ग्रेट. यस थँक्यू डीजे. आज मैदानामध्ये संपूर्ण दिवसामध्ये संदीप केणी सरांचं एंटरटेनमेंट पाहायला मिळेल, परंतु दुसरीकडे मयूर जाधव यांच्या बॅट मधून येतोय दुसरा चौकार आतापर्यंतचा. डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला गेला, सिंगल धाव घेतली गेली आणि हे देखील तितकंच क्रिकेटच्या भाषेमध्ये महत्वाचं असतं. अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो ये क्रिकेट की रणनीती है. सन्मान दिला गेला यावेळेला चेंडूला सिंगल धाव येत असताना. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय, 15 धावा धाफळकावर. आखोडी टप्प्याचा चेंडू होता, थोडासा कुठेतरी फ्लायटेड चेंडू, सन्मान दिला गेला. पुन्हा एकदा सिंगल धावेने धावा संख्येत 1 ने भर पडला जातोय. दुसरीकडून आपल्याला पाहायला मिळतो आक्रमण, हल्ला, सर्व काही पाहायला मिळतंय. मयूर जाधव आतापर्यंत सुपररित्या फलंदाजी करतोय. एक संकटमोचक म्हणून फलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी 4 चेंडू आतापर्यंतचे. लोअर फुलटचा चेंडू पुन्हा एकदा धाडतोय का, कॉम्बिनेशन फील्ड होतोय तोपर्यंत 1 धाव. हितांशी 11च्या डगआउट मधून यावेळेला टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, कारण मयूर जाधव यांची बॅट आतापर्यंत तळपत असताना पाहायला मिळत आहे. 5 चेंडूंचा खेळ होतोय, 17 धावा, 1 टू गो. दुसरीकडे अमन यांचे देखील फलंदाजी आतापर्यंत चांगली म्हणावी लागेल. 7 धावांवर वैयक्तिक खेळतो. जशा प्रकारची सुरुवात मयूरला करून द्यायची होती तशा प्रकारची करून देतोय. दुसरीकडे अमर डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळतोय, संथ गतीने सुरुवात करतोय. सिंगल धावेने 2 षटकांचा खेळ होतोय, 18 धावा धाफळकावर. यस डीजे. यस थँक्यू डीजे. गजर वाजलाय म्हणजेच काय तर पॉवर प्लेचा षटक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी येते यावेळेला. प्रतीक जाधव भाऊ यांच्याकडून मिहीरसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. हा बझर वाजल्यानंतर कबड्डीची आठवण येते. म्हणजे कबड्डीमध्ये खऱ्या तर हा बझर कबड्डीचा डोहा डायरेक्टचा, आणि हा डोहा डाय आता या षटकामध्ये हा जो मोमेंट आहे, म्हणजे हा जो क्षण आहे हा डोहा डावाला क्षण आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाने प्रभावी मारा केला तर त्या संघासाठी तो आशेचा किरण, आणि फलंदाजाने जर का इथे चांगली बॅटिंग केली तर तो त्यांच्याकडे आशेचा किरण. म्हणजे ही डोहा डाय ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये जे काय करणार आहे ते या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणार सर्व चित्र दिसणार आहे. यस, या अगोदरच्या सामन्यामध्ये असेच काही दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे पहिल्या 12 चेंडूमध्ये 13 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतर जशा प्रकारे तुम्ही उल्लेख केला की डोवा डाय षटक असतं, आणि त्या षटकामध्ये पूर्णतः जेसीसी संघ ढासळला गेला होता. भरत सर, आणि जेसीसी कडून सुरुवात कुठून झाली? पहिल्या षटकामध्ये येणारे ते 2 चेंडू डॉट, त्यानंतर दडपण स्वतःवरती आणलं गेलं. मोठ्या लेवलवरती खेळत असताना दडपण डोक्यामध्ये कुठे ना कुठेतरी एक्सपिरियन्सचा वापर करत असताना मॅचला बढावा देणं गरजेचं होतं. मोठ्या पटक्यांना लवकर मारण्याच्या नादामध्ये त्यांना त्या अडचणी येताना दिसल्या. आणि सर्वात मोठी बाब काय, जेसीसीचा पूर्ण बॅटिंग ऑर्डर तिथे वापरला गेला आणि तरी सुद्धा धावा बनल्या नाहीत. ही सर्वात मोठी खंत तिथे पाहायला मिळाली, म्हणून जेसीसी 2203 या स्पर्धेबाहेर या प्रवासातून बाहेर निघताना दिसली. यस, नक्कीच भरत सर. त्यानंतर पुन्हा आपण एकदा सामन्याकडे वळतोय. चालू असणारा सामना जिथे आपल्याला पाहायला मिळतं प्रत्येक जाधव भाऊ यांच्याकडून पारितोषिक लगावतं, परंतु आतापर्यंत जे 3 चेंडू हाताळल्यात सुरेखरित्या फलंदाजी देखील केली जाते, परंतु दुसऱ्याकडून चांगली लेन टप्पा सर्व काही आपल्याला पाहायला मिळतं. तर मिहीर यांच्या गोलंदाजी मार्कवर यावेळेला काय घडलं जाईल? पंच तटस्थ, म्हणजेच काय तर निर्धाव चेंडू येतोय यावेळेला. 4था चेंडू, आतापर्यंतचे 4 चेंडू हाताळतोय. फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची पडत असताना ह्या हाणामारीच्या षटकामध्ये 3 धावा आतापर्यंत येतात. धावफलक 21 धावा.
5 चेंडूंचा खेळ होतोय, 3 धावा आल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडूचा खेळ, 21 धावा धाफळकावर. मयूर जाधव पुन्हा भिरकावून देण्याचा प्रयत्न, यावेळेला काय करताय, धावचीची संधी बनते परंतु मयूर जाधव चलाक चापळ सिंगल धाव घेतली गेले. 3 षटकांचा खेळ होतोय. येतोय पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया. थँक्यू डीजे. अंकित चव्हाण यांच्याकडून बारोंडा 11च्या गोलंदाजांना हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलंय. यस, 3 षटकांचा खेळ होतो. नक्कीच भरत दादांनी ज्याप्रमाणे उल्लेख केला भरत सर तुम्ही, की तिसरं षटक जे पॉवर प्लेचं षटक होतं, हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जात आहे, परंतु ह्या षटकामध्ये आतापर्यंत ह्या 3 दिवसामध्ये अनेक उलटफेर पाहायला मिळाले आणि आजच्या दिवसात देखील तसंच पाहायला मिळतं. ह्या सामन्यामध्ये 6 चेंडूंचा खेळ केला गेला आणि ह्या षटकामध्ये पूर्णतः मेहर यांनी रोख लगावलेली आपल्याला पाहायला मिळालं. आणि पॉवर प्लेमध्ये जी पॉवरफुल म्हणजे गोलंदाजी होणं गरजेची गोलंदाजी झाली आहे, कारण ज्या वेने चालले होते सुरुवातीच्या 2 षटकामध्ये हितांश युगांश 11, तो वे कुठे ना कुठेतरी थोडासा थांबलाय, म्हणजे त्या धावा थोड्याशा संत गतीने येताना दिसत आहेत. आणि म्हणूनच आता या 4थ्या षटकाकडे नवीन गोलंदाज आकाश येतोय 22 वरती 1. यस, नक्कीच 4थं षटक घेऊन यावेळेला आकाश येतो. आकाश यांच्यावर देखील तितकेच जिम्मेदारी असेल. आतापर्यंत धावत संख्या पाहायला गेले तर 22 धावा धापळकावर. एकीकडे मयूर जाधव हा सलामवीर फलंदाज, हितांश युगांश 11 संघाच्या ज्याच्यावर नजर आहेत, हा फलंदाज आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. अजून देखील येणारे 5 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल ह्यावर देखील नजर असेल. आणि मयूर बद्दल चर्चा केली. मयूर जाधव असा खेळाडू आहे ज्या खेळाडूवरती खूप मोठी कमान आहे हितांश युगांश 11ची. ज्या वेळेला मयूर चालतोय त्यावेळेला हितांश युगांश 11 संघ वरचढ दिसतो, परंतु मयूर ज्या वेळेला चालत नाही त्यावेळेला मात्र डाऊन होत असताना त्यांच्या संघ पाहायला मिळाला. परंतु आज मयूरने पुन्हा एकदा दाखवून दिले त्याची ती उपलब्धी. यस, नक्कीच मयूर त्याप्रमाणे. दुसरीकडून अमर हा देखील तितके चांगली फलंदाजी करतोय. मयूरला पुन्हा एकदा धावचीची संधी मिळते का? सुरेख रनिंग बिटवीन द विकेट, सिंगल धाव येते. सिंगल धावेने आतापर्यंत धावसंख्या धाफळकर पाहायला गेले तर 24 धावा. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर आकाश आहे. तर दुसरीकडे वैयक्तिक आतापर्यंत खेळ पाहायला गेला तर अमर यांच्या बॅटमधून देखील 11 धावा येतात भरत सर. दुसरीकडे मयूर यांची देखील फलंदाजी चांगली म्हणावी लागेल. हा सलामीर फलंदाज आतापर्यंत संकटमोचक बनलाय. 11 धावांवर वैयक्तिक खेळतोय. नाही, पार्टनरशिप सुद्धा बनण्याचं कारण तेच आहे. मयूर ज्या वेगानं बॅटिंग करतो, मयूरला अमान आल्यानंतर जो चौकार लगावला होता तिथून एक आधार मिळालाय आणि अमानने त्या चांगल्या दिलेल्या साथीमुळे ही पार्टनरशिप वाढत चालली आहे. कोणत्या प्रकारची विकेट आलेली नाही आणि त्यामुळे अजूनपर्यंत ते खेळपट्टीवरती आहेत पहिल्या विकेट गेल्यानंतर. नाही, म्हणूनच म्हटलं जातं ना, क्रिकेट हा वैयक्तिक खेळ नाहीये, हा सांघिक खेळ का म्हटलं जातं. दुसरीकडून देखील तितकीच पुरेपूर साथ मिळत असताना दुसरीकडून पाहायला मिळतं. अमर यावेळेला फटका येतोय, फटका क्लिअर होतोय, टकाटक चौकार. काय जबरदस्त चौकार. इथे अमान तो अनसीन हिरो बनताना दिसतोय. ज्या अमनने मागील मॅच पर्यंत तितकीशी चमक दाखवली नव्हती, परंतु आज जी काय बॅटिंग करतोय ती वेगळ्या रंगाची आहे, वेगळ्या ढंगाची आहे आणि संघाच्या हिताची आहे. आणि म्हणून धावफलक वेगानं वाढत असताना जाऊन पोहोचला 29 वरती, 29 वरती आणि चांगल्या स्थितीमध्ये हितांश युगांश 11 हा संघ पाहायला मिळतोय.
येस नक्कीच, आणि पार्टनरशिप देखील 25 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप पाहायला मिळत आहे. एक उल्लेख करावा असं वाटतं, म्हणजे भरत सर ज्या वेळेला अभ्यास केला होता बारोंडा 11 संघ आणि मयूरवर, परंतु यावेळेला कोण रंगतोय? ह्यावेळेला आतापर्यंत ज्याच्या बॅटमधून येतात 15 धावा, 16 धाव्यांची खेळी करतोय असं अमर दुसरीकडे पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल, आतापर्यंत धाव संख्या 30 धावा, 30 धावा धावफळकावर येत असताना. आणि म्हणूनच मी त्याला अनसीन हिरो म्हटलं. अनसीन हिरो यासाठी म्हटलं कोणीही त्याला दृष्टिक्षेपात सुद्धा आणलं नव्हतं, आणि त्यानंतर मात्र त्याने दृष्टी स्वतःवर ते टाकण्यास मजबूर केलंय आणि चांगली बॅटिंग सादर करत असताना पाहायला मिळतोय. मयूर स्ट्राईक एंडवरती आहे. दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, एका धावेसाठी चेंडू निघून जाईल, सिंगल मिळेल. पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 31 वरती 1 असं धावफलक हितांशु कांश इलेव्हनचं पाहायला मिळालं आणि 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय बारोंडा इलेव्हन या संघासमोर हितांशु कांश इलेव्हनच्या माध्यमातून. चला दोन्ही करण्याचा टॉस साठी या. एसराज वॉरियर्स आणि आई भवानी मारंबळपाडा. एसराज वॉरियर्स, आई भवानी मारंबळपाडा, दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत मान्य नगरसेवक प्रफुल्ल साने सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात येणारी ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि यावर्षी येत असताना अनेक पलटवार, अनेक ट्विस्ट या स्पर्धेमध्ये आपण आतापर्यंत पाहिलेत. प्रेक्षकांना विनंती आहे 10+2 12 पेक्षा जास्त खेळाडू तिथे राहणार नाहीत याची काळजी घ्या. बाकी जे प्रेक्षक तिथे डगआउटच्या उजव्या बाजूला जरी उभे राहतील त्यांना सुद्धा बाहेर जावं लागेल. हे सर्वांसाठी आहेत नियम, त्यामुळे प्लीज त्या नियमांना आपण फॉलो करायचंय. चला कॅप्टन आलेत का? आई भवानी मारंबळपाडा, एसराज वॉरियर्स. एसराज वॉरियर्स असं कर्णधार आलेला आहे. आई भवानी मारंबळपाडा संघाचा संघनायक आपण त्वरित या. 32चा पाठलाग करायचा आहे. 32ला कशा प्रकारे चेस केलं जाते, कशा प्रकारे 32ला वाचवलं जातं येणारी काळबेळ सांगणार आहे. परंतु या मॅच मध्ये चुरस नक्कीच पाहायला मिळेल, कारण हे दोन्ही संघ समान गुणवत्तेने भरलेले आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना मयूर हा केंद्रबिंदू होता त्या बॅटिंग ऑर्डरचा, तर बारोंडा इलेव्हनकडचा केंद्रबिंदू आहे बंटी गवस, जो आतापर्यंत टॉप स्कोरर आहे या स्पर्धेमधला. आई भवानी मारंबळपाडा संघाचा संघनायक. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत येत असेल तर प्लीज आपण लवकरात लवकर यस, थँक्यू डीजे. एक मोठा गडी यावेळेला बॅक टू द डगआउटमध्ये परताळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून या ठिकाणी श्रेयस थेली यांच्याकडून देखील बारोंडा इलेव्हन संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धावफळक आतापर्यंत आपण पाहायला गेलो थोडासा संघ यावेळेला बॅकफुटला ढकलत असताना पाहायला मिळतो, परंतु दुसरीकडून संघाचा संकटमोचक बंटी गवस अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक उंच तगडा ताकदवान असा फलंदाज. धावसंख्या धावफळकर आपण पाहायला गेलं तर 3 चेंडूंचा खेळ होतोय. 2 धावा धावफळकावर, 1 गडी यावेळेला गमावलाय. आणि मृदुल ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला म्हणजेच भरघोस प्रतिसाद जो मिळतोय त्याच्यासाठी जी बक्षीस राशी, इनामी राशी आहे ती सुद्धा तितकीच मोठी आहे. आणि याचे पुरस्कर्ते जे ज्याने कोणी ही देणगी किंवा बक्षिसं त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली आहेत त्यांचं नामोल्लेखन करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि म्हणूनच या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक
70,000 रुपये. त्याचबरोबर भव्य दिव्य जी चषक आहे तो स्वर्गीय सौ जयश्री जगन्नाथ साने व जगन्नाथ पद्मन साने यांच्या स्मरणार्थ कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने देण्यात आले. द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 30,000 रुपये व आकर्षक चषक श्री प्रफुल्ल साने सर यांच्या श्री प्रफुल्ल जगन्नाथ साने व दत्तात्रय जगन्नाथ साने यांच्या सौजन्याने. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 20,000 व भव्य दिव्य चषक स्वर्गीय सौ हर्षला सुरेश साने व सुरेश जगन्नाथ साने यांच्या स्मरणार्थ कुणाल साने यांच्या सौजन्याने. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपये व भव्य दिव्य चषक कुणाल सुरेश साने यांच्या सौजन्याने. पाचवे पारितोषिक रोख रक्कम 12,000 रुपये व भव्य दिव्य चषक अमेय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सौजन्याने. 6वे 7वे 8वे आणि 9वे पारितोषिक रोख रक्कम प्रत्येकी 8,000 रुपये व चषक अमेय ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या सौजन्याने इथे देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक अंतिम सामन्याचे मॅन ऑफ द मॅच मालिकावीरच्या सर्वांसाठी राजन स्पोर्टच्या वतीनं कॅप. प्रत्येक मॅचमध्ये जो चेंडू आपण पाहतात तो चेंडू स्पॉन्सर्ड करण्यात आलेला आहे वेदश्री संतोष पितळे यांच्या सौजन्याने. महादेव ड्रायफ्रुट्स यांच्या माध्यमातून रोख रक्कम. कमल ट्रेडर्स यांची रोख रक्कम. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज प्रत्येकी गोल्ड कॉईन व आकर्षक चषक स्वर्गीय अरुण चोरगे यांच्या स्मरणार्थ व निषाद अरुण चोरगे यांच्या सौजन्याने. नॉकआउट सामन्याचे सामनावीर यांच्यासाठी आकर्षक मोमेंटो स्वर्गीय रामदास भिका पाटील व स्वर्गीय मथुरा रामदास पाटील यांच्या स्मरणार्थ पाटील कुटुंबियांच्या सौजन्याने. मायक्रोटेक व आर्टिस्ट यांच्या सौजन्याने ब्लूटूथ स्पीकर विजेता संघाच्या प्रत्येक खेळाडूला. खोजम क्रोकरीज यांच्याकडून प्रत्येक खेळाडूसाठी अंतिम विजेत्या खेळाडूला क्रोकरीज सेट. जैनुद्दीन क्रोकरीज यांच्या माध्यमातून स्पर्धेचे विशेष आकर्षण असणारी जी बाईक आपण पाहताय मालिकावीराची ती बाईक स्पॉन्सर्ड करण्यात आलेली आहे स्वर्गीय पराग रजनीकांत लुधानी यांच्या स्मरणार्थ. तसेच अमेय ग्रुप ऑफ कंपनीच्या वतीनं आपणा सर्वांचं मनापासून आभार. या आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचं सर्व सहकर्त्यांचं आमच्या सर्व स्पॉन्सरचं. आणि इथे चेंडू वाढलाय का तर येस चेंडू वाढवला गेलाय. आणि इतके सारे जे स्पॉन्सर्स आहेत त्या स्पॉन्सरने केलेलं योगदान. सायबा क्रिकेटला एक आपण गोष्ट पाहिली की जितके स्पॉन्सर आहेत त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं ते जास्त देण्याचा प्रयत्न करतात आणि दरवर्षी हा दिलदारपणा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच समस्त सायबा क्रिकेट क्लबचं मनापासून आभार. संपूर्ण आमच्या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेटच्या सर्व संघ आणि असोसिएशनच्या वतीनं सुद्धा. मॅचच्या दिशेने वळूयात. इक्वेशन काय आहे येस तिथे सामन्याच्या दिशेने वळतोय. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं 4 चेंडूंचा खेळ होत असताना 10 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळत आहे. म्हणजे सन्मानजनक परिस्थितीमध्ये आता दुसरीकडून आपल्याला बारोंडा 11 संघ देखील पाहायला मिळतोय. जशा प्रकारची सुरुवात एकीकडे आपण पाहायला मिळाली होती हितांश 11 संघाची तशाच प्रकारची सुरुवात दुसरीकडून देखील आतापर्यंतचे 5 चेंडू होत असताना पाहायला मिळतात. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. निखिल ज्या प्रकारची गोलंदाज हाताळतोय म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी आलेला गोलंदाज हितेश गवळी 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्ची पडला आणि त्यानंतर गोलंदाजी मार्कवर येतोय निखिल आतापर्यंतचे 5 चेंडू हाताळतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. बंटी गवस स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॅकफूट लावून हलक्या हाताने ढकलला गेलाय. 2 षटकांचा खेळ होतोय. येऊया पुन्हा एकदा डीजे मॅनकडे. ऐकूया तो सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. येस थँक्यू डीजे. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ होतो. पहिल्या 12 चेंडूमध्ये 12 धावा धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात आणि येणारे 12 चेंडूमध्ये अजून देखील 20 धावेंची गरज धावफलकार आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे सरासरी यावेळेला 10च्या सरासरीनं
गाठायची आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु हा बारोंडा 11 संघाचा संकटमोचक एक उंच तगडा ताकदवान हा फलंदाज ज्यावेळेला स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्या बॅटमधून पाठच्या 2 दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाला ज्या धावा येतात, हा बंटी गवस एकीकडे आहे. जर का बारोंडा 11 संघ जिंकला तर सिद्धांत वारंग यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस बारोंडा 11 संघासाठी देण्यात येणार आहे. आदरणीय सन्माननीय नगरसेवक सदानंददादा पाटील यांचं या ठिकाणी शुभ आगमन होतं. त्याचबरोबरीनं माझे सभापती आदरणीय यत्नेश्वर पाटील साहेब, त्याचबरोबरीनं नरेंद्र पाटील साहेब आणि त्यांच्यासोबत विनय पाटील साहेब सुद्धा या मंचाच्या दिशेनं येताना पाहायला मिळतात. मी विनंती करेल 1 मिनिटासाठी खेळ थांबवायचा आहे. तसेच स्थानिक नगरसेविका ममता सुमन मॅडम त्यांच्या सोबतीनं आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात या दिलदार व्यक्तिमत्वांचं. त्याचबरोबर गोवारी साहेब सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. त्या सर्वांना विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत सायबा प्रीमियर लीग SPL सीझन 5 च्या वतीनं. ही सर्व व्यक्तिमत्व क्रीडा साहित्यावरती प्रेम करणारी आहेत. सातत्याने यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये अनेक वेळा मोठं योगदान होताना आपण पाहिलंय. यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा सुद्धा उतरताना आपण पाहिलेल्या आहेत. असे सर्व मान्यवर आपल्या मंचावरती येताना दिसत आहेत. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक विराजमान व्हा. आगतम स्वागतम सुस्वागतम. सदानंददादा पाटील सातत्याने अनेक मंचावरती यांची आपण प्रार्थना उपस्थिती पाहिली. त्यानंतर यत्नेश्वर पाटील साहेब सभापती चषक त्यांच्या माध्यमातून पाहिला आहे. गोवारी साहेब असतील, नरेंद्र पाटील साहेब असतील, विनयजी पाटील साहेब असतील, या सर्वांना आपण मंचावरती पाहतात. आणि या मंचाचं वजन थोडंसं आता वाढलंय आणि मॅच मध्ये गरमाई सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात वाढताना दिसणार आहे. पुन्हा एकदा विनंती सर्व मान्यवरांनी आदरपूर्वक आसनस्थ व्हायचे. बेले देखे जवानी के रेले देखे हसीनों के मेले देखे दिल पे हो तू ही छा गया अरे नैनों में सपनों में. क्या बात है प्रमोदजी केणी यांच्यासाठी जोरदार टाळ्या जाऊ द्यात. अंडरआर्म क्रिकेट मध्ये अशा प्रकारचं कृत्य आपण वसई तालुक्यामध्ये पहिल्यांदाच पाहतोय. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्यांदा. ओहो, चेंडू हातामधून निसटला. एक धाव कंप्लीट होते का? तर येस, सिंगल धाव येते. एका धावेने धावफलक पुढे जाईल. यस, नक्कीच 18 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि संकटमोचक बंटी गवस एकीकडे आपल्याला पाहायला मिळतंय. एकाकी आतापर्यंत झुंज देतोय, एकाकी किल्ला नडवत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा आखोडी टप्प्याच्या शक्तीनं टकाटक चौकार येतोय. पुन्हा एकदा SDJ दिल धड़काए सीटी बजाए दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की आंख मारे. यस, थँक्यू डीजे. सामना होता कुठे, सामना येतोय कुठे, एकाकी झुंज देतोय. ज्याप्रमाणे म्हटलं हा संघाचा संकटमोचक आहे आणि हा संकटमोचक आतापर्यंत काय फलंदाजी करतोय. 8 चेंडू 10 धावांची गरज धावफलकावर. नॉरफुलटाचा चेंडू पुन्हा एकदा ट्रॅपच्या सैनी खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. सिद्धांत वारंग यांच्याकडून पारितोषिक लगावण्यात येते आणि नक्कीच हे फुलपाडा नगरीवर सिद्धांत वारंग यांचं प्रेम पाहायला मिळत आहे. म्हणजे जीवदानी माऊली संघ असू दे, बारोंडा 11 असू दे, बारोंडा माऊली संघ असू दे, सिद्धांत वारंग नेहमीच बक्षिसांचा वर्षाव करत असताना पाहायला मिळतं. आणि एक मृदूल मेन्शन करावं असं वाटतं. इथं लालच बोरीबाल आहे. इथे लालच दिलं होतं, फ्लाईट होती चेंडूला आणि त्याच्यावरती मोठा प्रहार करण्याच्या नादामध्ये मोठी चूक. ये बहुत ही बड़ी गलती है. गाना कौन सा आने वाला पता नहीं, बट इस मैच में ये गलती बहुत बड़ा इंपैक्ट डालने वाली है. गॉन
अपने दीवाने का कर दे पूरा हाल रे की अखियों से गोली मारे, की अखियों से गोली मारे, लड़की कमाल रे की अखियों से गोली मारे। गाणं चांगलं वाजलं, अखियोसे गोली मारे, परंतु इथं गोळी मारण्याच्या नादामध्येच बंटीला बाहेर जावं लागलं. लालच आलं होतं, 2 चौकार आले होते, काय पुन्हा एकदा आक्रमण गरजेचं होतं का? माइंडसेट जरूर 3 चौकारांचा होता, परंतु 3 चौकार नाही आले तरी सुद्धा एका चौकारासाठी थांबणं गरजेचं होतं. आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. आकाश 2 महत्वाचे खेळाडू, खास करून केतन आणि बंटी. तर आदरणीय सन्माननीय डॉक्टर प्रवीण क्षीरसागर सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल डॉक्टर प्रवीण क्षीरसागर सर आपण मंचावरती आदरपूर्वक विराजमान व्हा. या वर्षी सुद्धा न चुकता पुन्हा एकदा त्यांची मंचावरती उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतेय. डॉक्टर क्षीरसागर सर आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि इथे काय घडलंय? 1 more विकेट, गॉन ऑर नॉट? येस गॉन. आकाशला माघारी परतावं लागतंय. अजून एक आदरा बारुंड 11 ला. थँक्यू तुझे बारुंड 11. जर का हा सामना जिंकली तर अल्पेश कळंबे यांच्याकडून 1500 रुपये. इक्वेशन काय आहे याकडे सुद्धा नजर असणार आहे. 5 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे आणि 5 मध्ये 10 धावांची गरज आहे. 5 मध्ये 10. सामना उघड्या डोळ्यांनी नीट पहा. हा सामना सोपा नाहीये. या सामन्यामध्ये अनेक चढउतार अजून येणं बाकी आहेत. साईश गवस मैदानाच्या आतमध्ये आलाय, एक्सपिरियन्स प्लेअर बारुंड 11चा. पाहूयात कशा प्रकारचा खेळ करतोय. यस, नक्कीच येणारे 5 चेंडू मध्ये 10 धावांचा खेळ बाकी. बॅफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न, परंतु दुसरीकडून उल्लेख थोडासा करावा लागतोय, म्हणजे हितांशी युगांशी 11 संघ इक्वेशन होतं कुठे? 8 चेंडू 10 धावांची गरज होती आणि जशा प्रकारचा गोलंदाजाने कमबॅक केलाय, लगातारचे 3 चेंडू निर्धाव आल्यात आणि पूर्णतः प्रेशर आपण पाहायला गेलं तर यावेळेला टीम बारुंड 11 संघावर येऊन आणि बारुंड 11च्या चाहत्याकडून त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न, प्रोत्साहन देण्याचं कार्य फलंदाजांना होतंय. जर का संकेतने मॅच जिंकून दिली, संकेत यादवने, तर मात्र आशुतोष डोंगरे याच्याकडून 3999 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. टॅप जोडण्याचा होत असताना चेंडूला पाहिलंय, एक धाव येते, सिंगलने धावून एक धाव कंप्लीट होते आणि आता सामना 3 चेंडू आणि 3 मध्ये 8. पुन्हा एकदा गाठ आणि हा सामना सुद्धा तितकाच झालाय ताठ. बघूयात काय घडतंय या मॅच मध्ये. साईश गवस प्रतिभावान खेळाडू, क्षमतावान खेळाडू, काय तो क्षमतेला साजेसा खेळ करेल का? चेंडू मिस. आणि आता एक धाव घेतल्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 मध्ये 7 करावी लागणार आहे. मात नाही केलं तर मात्र मैदान सोडावं लागेल. आकाश साळुंके याच्याकडून बारुंड 11 संघ जर जिंकला तर मात्र 2000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. मानावं लागेल या संपूर्ण फुलपाड्याच्या बाकी सर्व टीम्सना. खूप चांगलं प्रोत्साहन, खूप मोठं सहकार्य आणि मोटिवेट करण्याचं कार्य करतात त्यांच्या विभागातील खेळाडूंना. मोठा फटका, समोरच्या धीने चेंडू वाढलाय. बची कुची उम्मीद के ऊपर भी पानी आता हुआ. आता 1 मध्ये 7. अंडरआर्म क्रिकेटच्या इतिहासामध्ये 6 चेंडू 26 धावांचा पाठलाग झालाय. नवी मुंबई पनवेलच्या इथे, पनवेलमध्ये. काय विरारमध्ये 1 चेंडू 7 धावांचा विक्रम होईल का? हे सुद्धा आपण पाहणार आहोत. काय घडेल, काय बिघडेल, येणारी काळवेळ सांगणार आहे. सोडलाय, वाईड बॉल. आता 1 मध्ये 6. पुन्हा एकदा 30 आठवण. 6 चेंडू 26 झाल्या होत्या अंडरआर्म मध्ये, बॉक्स मध्ये. इथे 1-6. पुन्हा एकदा 1 मोर आहे का? येस, 1 मोर वाइड. ये क्या हो रहा है? एसपीएल ने कालच्या दिवसापासून खूप सारे धक्के दिलेत. पराग फणसे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय आणि एवढे मोठे धक्के दिलेत. काल परवा सुरुवात जेकेसीसी पासून झाली आहे. आता हा एवढा मोठा धक्का सुद्धा दिला जाईल का?
येणारी काळ वेळ सांगणार आहे. डब्ल्यू हवा हवासा वाटतो, परंतु कोणता? फिल्डिंग करणाऱ्या संघाला डब्ल्यू विकेटवाला, बॅटिंग करणाऱ्या संघाला WWD वाला. आणि इथे ओहो, मॅच फिनिश, सामना संपलाय, सामना जिंकलाय हितांश युगांश 11 या संघानं. हार्ड लक टीम बारुंडा 11. आपला प्रवास इथे संपन्न होतोय, परंतु अतिशय चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल मन भरून तोंड भरून आपलं कौतुक. ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. ध्यानात ठेवा हाय गवगवा बहुजन विकास आघाडीचा. नाद नाही करायचा अप्पांचा, जोर इथं फक्त